नमस्कार. आजचं संपूर्ण राशी भविष्य 13 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन. आज तुमच्या राशीत काय खास आहे, चला लगेच पाहूया. मेष राशीसाठी दिवस चांगला असून प्रमोशन, पगारवाढ किंवा व्यवसायात नवीन गुंतवणुकीचा योग आहे. कोणासोबत वाद झाला तर संयमाने वागा आणि वाद वाढणार नाही असे पहा. कोणतेही काम स्वीकारताना त्याची कागदपत्रे व्यवस्थित आहे का हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही सौर ऊर्जा, सेमीकंडक्टर चिप्स, कॉस्मेटिक आणि डिजिटल फॅशन ब्रँड संदर्भात काम करत असाल तर तुमच्यासाठी दिवस उत्तम असून लाभाचे योग आहेत. वृषभसाठी दिवस ठीक असला तरी काही समस्यांचा सामना करावा लागेल. व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभदायक होईल. तुम्ही मोबाईल, AI तंत्रज्ञान आणि डेटा ॲनालिटिक्स क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळेल, त्याचा लाभ घ्या. आर्थिक स्थिती ठीक असून नवीन गुंतवणुकीचा विचार करा. मिथुन राशीसाठी दिवस ठीक असून दुसऱ्यांना समजून घ्या आणि त्यानुसार वागा. ऑफिसमध्येही टीमवर्कच्या साहाय्याने तुम्ही कोणत्याही कठीण समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. खर्चापासून सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः मित्र किंवा नातेवाईकांना मदत करताना आधी स्वतःचे पाकीट तपासा. तुम्ही फ्रीलान्सर किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये असाल तर नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता असून परदेशी क्लायंटकडून कमाईत वाढ आहे. कर्क राशीसाठी दिवस चांगला आहे. कमाईचे अनेक मार्ग खुले होत आहेत. तुम्ही नीट लक्ष द्या आणि संधी मिळाली तर त्वरित त्याचा फायदा घ्या. जे जातक डिजिटल कंटेंट, ट्रेंडिंग, गेमिंग, ॲप डेव्हलपमेंटमध्ये काम करत आहेत त्यांनी नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे. भागीदारीत व्यवसायात करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवा म्हणजे काहीही समस्या येणार नाहीत. आर्थिक स्थिती मजबूत असेल. सिंह राशीसाठी दिवस ठीक असला तरी कमाई आणि खर्च यांची सांगड घालणे अतिशय गरजेचे आहे. काही कारणांमुळे मित्र किंवा नातेवाईकांना मदत करावी लागेल. तुम्ही आयात निर्यात, आरोग्य सेवा आणि मेडिकल टुरिझमशी संबंधित काम करत असाल तर दिवस लाभदायक आहे. जर काही समस्या आली तर सल्ला घेणे फायदेशीर ठरेल आणि त्यानुसार तुमची कामे करा. प्रवासाचा योग असून त्यात काही भेटी होतील ज्या तुमच्यासाठी लाभदायक आहेत. कन्या राशीसाठी आजचा वेळ अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यात जाईल. तुम्ही खाजगी क्लिनिक, फार्मा, डिस्ट्रीब्युशन किंवा सोलर प्रोजेक्ट संबंधित व्यापार करत असाल तर नवीन ऑर्डर येणार आहे. तुम्ही नोकरीत असाल तर तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल ज्यामुळे बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळण्याचे योग आहे. घरातील थांबलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. प्रियजनांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. तूळ राशीसाठी दिवस चांगला असून आत्मविश्वास आणि संवाद यावरच तुमचे कौशल्य अवलंबून असेल. तुमचे विचार ज्या पद्धतीने मांडाल त्यावरच तुमच्या डील्स ठरणार आहेत. तुम्ही कामात फोकस करणे जास्त महत्त्वाचे आहे. जर तांत्रिक आणि वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय करत असाल तर दुहेरी नफा होईल. तुमची आर्थिक बाजू उत्तम असून जुनी देणी फेडली जातील. त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. काही गरजेच्या वस्तू खरेदी कराव्या लागू शकतात. वृश्चिक राशीचे जातक दिवसभर खूप व्यस्त राहणार आहेत. कामात कोणताही निष्काळजीपणा करू नका. कोणालाही उधार देऊ नका. ते पैसे परत मिळणार नाहीत. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल दीर्घकाळासाठी म्युच्युअल फंड किंवा SIP सुरू करू शकता. याबाबत एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभदायक असेल. निर्णय मग तो करिअर, व्यवसाय किंवा घरासंदर्भात असेल घाईत घेतलेला नुकसानकारक ठरू शकतो. धनु राशीसाठी दिवस चांगला आहे. गुंतवणुकीत लाभ असेल तसेच तुमचा मान सन्मान वाढेल. कौटुंबिक किंवा मुलांच्या शिक्षणावर खर्च वाढू शकतो. तुम्ही ऑटो, फार्मा आणि केमिकल क्षेत्रात असाल तर नवीन डील होते आहे. तुमचे काम वाढणार त्यामुळे नियोजन व्यवस्थित करावे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला नेहमी उपयोगी पडतो हे लक्षात ठेवा. मकरसाठी दिवस अतिशय उत्तम असून करिअर आणि आर्थिक बाजूने मजबूत आहे. तुम्ही AI किंवा कॉम्प्युटर क्षेत्रात काम करत असाल तर मोठी डील मिळेल. कामात उत्साह आणि आनंद असेल. मनातील गोष्टी शेअर करायच्या असतील तर वेळ चांगली आहे. ऑफिसमध्ये तुमच्या प्रमोशन किंवा
पगारवाढीबाबत चर्चा सुरू होणार आहेत. कुंभ राशीसाठी दिवस उत्तम असून दिवसाची सुरुवात धनलाभाने होणार आहे. तुम्ही महिलांशी संबंधित उत्पादने म्हणजे कॉस्मेटिक, स्किन केअर, कपडे यांचा व्यवसाय करत असाल तर दिवस लाभाचा आहे. नवीन ऑर्डर येणार आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरीची संधी मिळू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, काम लहान किंवा मोठे नसते. कधीकधी अनुभवही मिळतो आणि त्याच्या जोरावर तुम्ही मोठे यश मिळवू शकता. मीन राशीसाठी दिवस चांगला असून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणार आहात. तुमच्या कामात तुम्ही पूर्णपणे व्यस्त असाल. विरोधक काय करत आहेत याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू, हेल्थ प्रॉडक्ट्स, स्पोर्ट्स इक्विपमेंट किंवा सोलर एनर्जीचा व्यवसाय करत असाल तर त्यात वेग वाढेल. तुम्ही काही नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत आहात, त्यासाठी पुढे पाऊल टाका. तुमची नेटवर्किंग क्षेत्रात तुम्हाला मोठ्या कंपन्यांशी जोडू शकते, हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.